रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आज तुम्ही सभागृहात एक विषय मांडलेला आहोत. नक्की काय आरोप आहे आणि काय विषय आहे? निश्चितपणानं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला होता. चौकशी समित्या नेमल्या गेलेला होता, पण हा अहवाल दाबण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरती झालेला होता आणि म्हणून आज आम्ही सरकारच्या निदर्शनाला आणून दिलं. 88 खाली जी चौकशी चालू आहे तिच्यावरती स्थगिती उठवावी. सरकारनं ती स्थगिती उठवलेली आहे. आम्ही मागणी केलेली आहे, ज्या संचालकांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांच्या मालमत्तेवरती बोजा चढवा आणि ही बँक वाचवा, अशा पद्धतीची मागणी केली. साखर कारखान्यावर आणि जयंत पाटील यांचे सुद्धा नाव तुम्ही अनेक साखर कारखाने यांनी जप्त करून बँकेनं मनमानी पद्धतीनं ते विक्री केलेले आहेत आणि ते कारखाने लाटलेले आहेत. ते कारखाने शेतकऱ्यांचे आहेत, शेतकऱ्यांच्या मालकीचे झाले पाहिजेत, ही भूमिका घेतली. जयंत पाटील यांचं काय असं काही नाव वगैरे उल्लेख केला गेला? तपासात जे कोण आहे ते येतील, कारण बँक त्यांच्याच ताब्यात आहे. कारखाने तर त्यांनीच घेतलेले आहेत.